अमोल मिटकरींचे सडेतोड प्रश्न. मन मानायला तयार नाही. प्रश्नांचा आगडोम उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र काही प्रश्न विचारणं आता गरजेचं आहे. अशी अत्यंत भावनिक पण तितकीच आक्रमक प्रतिक्रिया देत आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. घटनाक्रम आणि शंका. अजितदादांच्या निधनाची घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे मिटकरी म्हणाले. अजूनही मन ही घटना स्वीकारायला तयार नसून या विमान अपघाताबाबत अनेक शंका निर्माण होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मिटकरींचे 5 मोठे प्रश्न. अपघात की घातपात? वजा हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. विमानाचा मार्ग आणि पायलट. अचानक विमानाचा मार्ग कसा बदलला आणि ऐनवेळी पायलट का बदलला गेला? सुरक्षित कागदपत्रे. इतका भीषण अपघात होऊनही काही महत्वाची कागदपत्रे सुरक्षित कशी राहिली? हा मोठा संशय त्यांनी व्यक्त केलाय. सोबत कोणीच कसे नाही? अजित पवार यांच्यासोबत त्यांचे ओएसडी किंवा इतर अधिकारी का नव्हते? तसेच त्यांचे घड्याळ आणि वैयक्तिक वस्तू का सापडल्या नाहीत? 6वा व्यक्ती कुठे आहे? वजा विमानात 6 लोक असल्याची माहिती असताना घटनास्थळी फक्त 5 मृतदेह सापडले. मग 6वा व्यक्ती नेमका कुठे गेला? निष्कर्ष. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. या संपूर्ण घटनेमागचे सत्य जनतेसमोर यावे हीच आता सर्वांची मागणी आहे. सीटीए, या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटते? अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले प्रश्न रास्त आहेत का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा.